सो गाइज, तुम्ही सगळे रेडी आहात आमच्या घरातल्या पहिल्या लग्नासाठी। सो जिसका मुझे था इंतजार वो घडी आ गई। सो आता आपण भेटूया बडे पप्पाला। चला। सो मम्मी पप्पा, तुम्हाला कसं फील होतंय? दादाचं लग्न होतंय आणि आता आपल्याकडे वहिनी येणार आहे, आपल्या फॅमिलीत एक नवीन मेंबर ऍड होतोय। सो कसं वाटतंय? नवीन मेंबर तर खरोखरच ऍड होते, हे खूप आनंदाची गोष्ट आहे। परंतु जास्तीत जास्त महत्त्वाची गोष्ट म्हणजे कशी तर सून म्हणजे ही आता एक मुलगी आहे। सून म्हणून कधीच म्हणजे मनाला आतापर्यंत वाटलं नाही आणि वाटू पण देणार नाही, कारण त्याची सुसंस्कृत मुलगी आहे, घरातली आहे। विशेष म्हणजे एज्युकेशन डिपार्टमेंटमध्ये असल्यामुळे तसं काय पूर्वी वाद तंटाचा विषय वगैरे असलं नसल्यामुळे तर तसा काही विषयच येणार नाही त्यांचा। आणि आमची पण इच्छा होती की मुलगी आम्हाला डॉक्टरच मिळावं म्हणून, जोडीदार साक्षीदार जोडी मिळावं म्हणून, त्याप्रमाणे ती मिळालेली आहे आपल्याला मुलगी। त्यामुळे ते दोघं एकत्रित संसार चांगले करतील आणि भवितव्यात सुद्धा पुढे त्यांची प्रगती होईल अशी मला अपेक्षा आहे। आणि मी आजच्या लग्न करायच्या सोबत तर खूप आनंदी आहे आणि मनासारखं झालेलं आहे, म्हणजे सून आम्हाला चांगली मिळालेली आहे, आनंद होत आहे बस। पण तुम्ही थोडं काही आई वडिलांसाठी आनंदाची बाजू काय मुलांचं नवीन आणि लग्न यापेक्षा दुसरा कुठलाही खुश आईवडील राहू शकत नाही आणि खूप आम्हाला आनंद वाटला आणि आम्ही त्यांच्या सोहळ्याला शुभेच्छा। सो आता त्याच्याबद्दल काही लहानपणीच्या आठवणी की काही खूप मेमोरेबल मुवमेंट असेल तो? आठवण म्हणजे त्याला क्रिकेटचा फार छंद होता, क्रिकेटमध्ये त्याचा फेवरेट गेम। आणि एकदा असं झालं की 10वीला असताना एक्झाम चालू होती, एक्झाम चालू असताना अभ्यास करायला बसला होता आणि तितक्यात मित्राचा फोन आला। मित्राचा फोन आल्यानंतर लगेच तो बाहेर पडला, मला माहीतसुद्धा नाही, तेव्हा मोबाईल वगैरे फार क्वचित होते। तर आम्ही शोधून त्याला जमलो, कुठे गेला कुठे काय नाही बघितलं तर मग मित्रांची जाऊन बघून आले, बडे पप्पा बघून आले, बघितलं तर ग्राउंडला जामसंडे ग्राउंडला तो खेळत होता। पप्पाने आम्हाला राग आला त्याचा, म्हणजे एक्झाम असताना आम्हाला खेळायला कसा काय गेला, मग पप्पाने त्याला लाडीगोडी लावून घरी आणलं आणि त्याला 2-3 मारले सुद्धा, म्हणजे तू एक्झाम आहे बाबा तू कसं काय। तर त्याचा एकंदरीत बघायचं म्हणजे त्याचा एवढा छंद चांगला होता त्या क्रिकेटचा, म्हणजे आई पप्पालाही नाही, अभ्यास नाही, त्याच्यापुढे काही सगळं शून्य असा त्याचा एक अनुभवातले एक गोष्ट आठवणीतला आजही त्याची बॅट ज्या वेळेत तो क्रिकेटला गेला होता त्या बॅटवर तो खेळत होता, ती बॅट आजही माझ्याकडे कायम ठेवलेली आहे। आठवणीतला एक क्षण म्हणून आमच्याकडे आजही बॅट आहे आमच्या घरी, आजही त्याची आठवणी आमच्याकडे। सो आता आपण भेट देऊया आपल्या घरातील सेकंड जोडप्यांना, म्हणजेच मुलाच्या मावशींना। सो तुम्हाला कसं फील होते तुमच्या मुलाचं लग्न होतं? आता घरातलं पहिलं लग्न आहे ना आपलं। नमस्कार। आज जे डॉक्टर प्रथमेशचं लग्न होणार आहे ते आम्ही 5 बहिणीमधला सर्वप्रथम पहिल्या मोठ्या बहिणीचा मुलगा आहे तो, आणि तो मोठा आहे, म्हणजे सर्वात मधला मोठा तो, मोठी आई पण मोठी आणि त्याचा मुलगा मोठा, त्यामुळे आमची फॅमिली अतिशय हॅपी आहे, म्हणजे अतिशय खुश। आणि त्यानंतर तो मुलगा आमचा डॉक्टर आहे आणि त्याला डॉक्टर पत्नी मिळाली, म्हणजे जोडीदार डॉक्टर मिळाली, त्यामुळे आम्ही अजूनही आनंद आहे। आणि त्याची एक इच्छा अशी होती की माझी पत्नी मला अतिशय जवळीक मिळावं, म्हणजे जवळची मिळावी। आणि जसं माझ्या फॅमिलीकडे लक्ष आहे, तो एकटा असल्यामुळे आमच्या सगळ्यांच्या मुली म्हणता, एकटा तो मोठा भाऊ आहे आणि त्याच्या पाठीमागे फार जबाबदारी आहे, त्यामुळे सर्वप्रथम माझ्या बहीण आणि भाऊजींना त्यांनी आमच्या सगळ्या बहिणीचं आईवडील म्हणून आमचं सांभाळ केलं। तसंच त्याचा जो प्रथम मुलगा डॉक्टर प्रथमेश आहे तो सुद्धा आमच्या सगळ्या मुलींचं सांभाळ करेल ही अपेक्षा तर आहेच आणि करणारच, आणि त्याबद्दल काही नाही। पण आज आम्ही एवढे खुश आहोत की असं लग्नच होत आहे की आम्हाला जसं जणू काय असं वाटतं की आम्ही कुठेतरी स्वर्गातच काहीतरी वेगळंच काही फिलिंग म्हणजे मनात ठेवतोय। आणि असंच जसं आम्ही आज खुश आहोत तसं माझा मुलगा अतिशय खुश राहावं आणि त्याच्या आईवडील म्हणजे माझ्या मोठ्या बहिणी भाऊजीचा आम्हाला खूप सपोर्ट मिळाला आहे, खूप आम्हाला म्हणजे त्यांनी आमचं सगळं केलेलं आहे। तसं माझ्या मुलाचं चांगलं व्हावं आणि जोडीदार चांगलं मिळावं, दोघांनी फुलासारखे फुलावं, हिरवगार राहावं अशी मी त्यांना शुभेच्छा देते। आणि माझं काही मी 2 शब्द त्याच्याबद्दल मला रडू सुद्धा येऊ शकतो, पण मला रडण्याचं मुवमेंट नाही आहे, कारण आम्ही आज आनंद आहोत। नमस्कार, थँक्यू।
सो आता या मावशी मावसांचं तर झालंच आहे. आता जे येणार आहे त्यांना तुम्ही सगळे ओळखतातच, तरी मी ओळख करून देतेच. माझेच मम्मी पप्पा म्हणजेच मुलाचे मधले मावशी मावसा. सो तुम्हाला कसं वाटतं तुमच्या मुलाचं लग्न होत आहे, आता नवीन संसार सुरू होणार त्याचा? आम्हाला खूप चांगलं वाटतंय, कारण त्याचा नवीन संसार सुरू होत आहे आणि मुलगी म्हणजे मेन त्याच्या कॉलेजमधली आणि एकमेव हुशार आणि जीवनसाथी म्हणून खूप चांगली आहे. आणि एवढंच आम्हाला खूप आनंद झालेला आहे का त्याचं लग्न एवढ्या चांगल्या मुलीशी होत आहे. मुलगी मन मिळावं आणि खूप चांगले संस्कारातली आहे. मेन म्हणजे हा जेव्हा लहान असताना आमचं खूप काही जेव्हा आम्ही मोठे होतो तो लहान होता, आमच्या हातात खेळलेला आहे आणि आज तो आमच्या बरोबरीचा झालेला आहे. म्हणून आम्हाला खूप आनंद होतोय. मेन म्हणजे आमचा मुलगा म्हणून तो आम्हाला कधीच असा वाटलेला नाही. आमचा फ्रेंड म्हणून आम्ही त्याला सगळं शेअर करतो आणि तो सुद्धा आम्हाला खूप काही शेअर करतो. असा मावशी मावसा आहे किंवा माझ्यापेक्षा मोठे आहेत म्हणून तो कधीच आम्हाला समजलेला नाही. एक मित्रमैत्रीण म्हणून तो आमच्याशी सगळं काही शेअर करतो. म्हणून आम्हाला खूप आनंद वाटतो का तो आमचा मुलगा नसून आमचा फ्रेंड आहे. आता मावसा मावशी तर झाले, आता आपण भेटूया आपल्या फॅमिलीमधील आयकॉनिक कपल्सला. कसं आता सो तुमचं रिलेशन मुलासोबत? मी मुलाची मामी. मी मुलाचा मामा. ओके. आणि त्याच्यासोबतच्या बेस्ट मुवमेंट आणि त्याचं लग्न होतं तर तुम्हाला कसं फील होत आहे? त्याचं लग्न होत आहे तर आम्ही खूप जास्त खुश आहोत, कारण की त्याला आवडतं म्हणजे मनासारखी जोडीदार त्याला मिळालेली आहे. त्याचं मॅरिड लाईफ खूप सुखी जाईल आणि तो खूप आनंदी राहील अशी अपेक्षा आहे आम्हाला. थँक्यू. तो आणि एवढा मेहनती आहे त्याचं मी त्याला साने गुरुजी म्हणून हे करायचं MD करायचं होतं, ते त्याला मिळालं. त्यासोबत मी होतो त्या मुवमेंटला. त्याचं आता आयुष्यात जोडीदार ही डॉक्टर्स मिळाली, त्यामुळे आम्ही सगळे खुश आहोत. थँक्यू. सो मग सांगा तुम्ही मुलाचे कोण लागतात? आम्ही लहान मावशी. मी लहान मावसा. ओके. आणि मग मुलासोबतच्या काही स्पेशल आठवण आहे? त्याचं लग्न होतं तर तुम्हाला कसं फील होतं त्याचं लग्न होतं? लग्न होते तर चांगलं फील होते, वाईट पण वाटते. इमोशनल झाली ती. माझे म्हणजे तो आम्ही मावसा आणि भाषासारखं कधी राहिलेलो नाही. आम्ही एकदम फ्रेंडली राहत असतो. आमचं रिलेशन मुलाचं नाही तर एक फ्रेंड सर्कलचं. ओके. सो वी आर रेडी फॉर आमच्या जनरेशनचं पहिलं लग्न. अशी तर आमची जनरेशन खूप युनिक आहे. तर चला तुम्हाला आमच्या जनरेशनची भेट करून देते. तर आम्ही आहोत नवरदेवाच्या भाऊ बहिणी. तर मी आहे नवरदेवाचा सक्का भाऊ, छोटा भाऊ मी आहे. तर त्याच्याबद्दल एक गोष्ट सांगायची झाली तर ती सगळ्यात महत्त्वाची अशी की आज जर समजा मी डॉक्टर होत असेल तर त्याचं सगळ्यात मोठं कारण आहे माझा दादा. कारण मला वाटते आय थिंक सो जेव्हा दादा इंटर्नशिपला होता ससून हॉस्पिटलमध्ये तेव्हा मला जायचं होतं इंजिनिअरिंगला जायचं होतं मला. पण दादा म्हणलं की तू डॉक्टरला ये, डॉक्टर कर. तर त्याने मला फोन केला होता की तू एकदा ये ससून हॉस्पिटलला. मी तिकडे गेलो, तिकडे बघितलं तेव्हा त्याने एकच गोष्ट सांगितली, पप्प्या मला लहान पप्प्या बोलतो तो काही कर पण डॉक्टर हो. त्याने मला सगळं हॉस्पिटल फिरून दाखवलं, सगळं काय दाखवलं, बरं वाटलं मला. आणि आज जे पण काय आहे मी आई वडील तर आहेतच, पण दादा माझ्यासाठी लहानापासून ते आत्तापर्यंत लाईफ सपोर्टिंग राहिलेलं आहे, टोटल सपोर्टिंग. काही मेडिकलचं असू दे, वायवा असू दे, काही असू दे, कुठल्याही गोष्टीत तो मला सपोर्ट करतो. आणि आज मला बरं वाटतं की माझ्या भावाचं आज लग्न होत आहे. आणि त्याच्यावर मोठी गोष्ट म्हणली अशी तर तो आज ज्या मुलीसोबत आज आहे ती माझी होणारी वहिनी, ती पण त्याच्यासारखीच एकदम चांगली आणि गुणवान आहे. आणि असं ते दोघांचं आयुष्य असं वाढत राहावं की माझी इच्छा आहे. पहिलीच मी नवरदेवाची मावशीची मुलगी. आणि दादाबद्दल कायच बोलायचं, दादाबद्दल कितीही बोललं तरी कमीच आहे. बिकॉज जेवढे पण माझ्या लाईफमध्ये सर्कमस्टान्सेस आले, जेवढे पण कॉन्सिक्वेन्सेस होते, एव्हरी टाइम ही स्टूड्स बाय माइंड साईड. आणि प्रत्येक क्षणी कुठलीही प्रॉब्लेम असेल तर कसं त्याला टॅकल करायचं आणि कसं त्याला हँडल करायचं प्रत्येक क्षणाला मी भैयाकडनं शिकली आहे. कुणाची चुकली असो किंवा घरात काहीतरी गोंधळ घातला असेल तर मी सगळं त्यालाच सांगायची, भैया हिने मला असं बोललं, तिने त्या असं बोललं. तर आताही मला असं वाटतं की त्याची जी लाईफ पार्टनर आहे ती पण त्याच्यासोबत मी जशी राहिले तसंच राहावं. आमच्यासोबत पण भैया जसं आमचं वागतो ती पण आमच्यासोबत तशीच राहिली पाहिजे. आणि बहिणी तशा आहेत, खूप सिम्पल, साध्या, एकदम प्रेमळ आणि खूप एक फ्रेंडली आहेत त्या आमच्यासोबत पण आणि इतरांसोबत पण. तर त्याची मॅरिड लाईफ जी आहे ती खूप हॅपी असावी अशी माझी अपेक्षा. सो मी आहे नवरदेवाची मावसबाई, सगळ्यात लहान. आणि बोलायचं तर खूप काही आहे, बट शॉर्टमध्ये सांगायचं म्हटलं तर
तो आमची चुकली पाडणार आहे फर्स्ट ऑफ ऑल. आम्हाला काही पण बोलायचं असेल, काही पण चुकलं करायचं असेल आम्ही त्याच्याकडे जाणार. तो आम्हाला पहिले बोलणार की असं नाही बोलायचं, असं नाही बोलायचं, पण तो स्वतःच आमच्यासोबत त्या टाईपमध्ये मिक्स होतो. कधीच तो आम्हाला वाटलं नाही की आमच्यात एज डिफरन्स खूप जास्त आहे किंवा तो आमचा मोठा भाऊ आहे, असं कधी आम्हाला असं वाटलेलं नाही. तो प्रत्येक टाइमला आम्हाला सपोर्ट करतो. तो म्हणजे कधी पण कुठल्याच गोष्टीला तो आम्हाला कधीच कमी पडू देत नाही. काही पण असं तर त्याला फक्त स्कॅनर पाठवून द्यायचं, म्हणायचं भैया फोन पे कर, तो लगेच फोन पे पण करून देणार. सो प्रत्येक गोष्टी त्यांनी आम्हाला सपोर्ट केलेला आहे. तर आमची इच्छा आहे की त्यांनी तसंच नंतर पण आमच्यासोबत राहू. आमची वहिनी पण तशी आहेच म्हणा. सो बाकी काही बोलायचं नाही. वेलकम वहिनी या आमच्या फॅमिलीमध्ये. आणि बस थँक्यू. मी नवरदेवाची सर्वात लहान म्हणजे या जनरेशनची तरी सर्वात लहान मुलगी. मी पण मावस बहीणच आहे आणि मी एकुलती एक आहे. तर बहीण भाऊ यांचं प्रेम तर माझे जे कझिन्स आहेत आता इथे प्रेझेंट आणि दादा यांच्याकडूनच मला भेटलं आहे. तर दादा या वर्डचं पूर्णपणे म्हणजे जे मिनिंग आहे ते पूर्णपणे समजवून तसं जोपासलं आहे आम्हाला. लहानपणापासूनच त्याने एकदम चांगला राहिला आणि कधी त्याने एखाद्या गोष्टीसाठी चुकलं तर कधीच ओरडलं नाही. उलट म्हणजे हसी खुशीने मस्करी थट्टा मजा करून तसं समजवलं आहे. तर त्या गोष्टीचं एकदम चांगलं वाटतं की असं दादा एकदम स्ट्रिक्ट असं नाही तर एकदम फ्रेंडली बेस्ट फ्रेंड्स असं त्या टाईपचा दादा आहे आमचा. तर आमच्या ज्या होणाऱ्या बहिणी आहेत त्या पण तशाच आहेत आणि त्या पण आमच्यासोबत तशाच राहाव्या हीच इच्छा. तर वेलकम बहिणी. थँक्यू. आम्ही तुमची आतून आता